नमस्कार मैत्रिणींनो. चला तर मग सगळ्यांना खूप कंटाळा आले असेल. आज आपण बघणार आहोत रव्याची इडली. रव्याची इडली ना ही खायला अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी होते आणि खायला अगदी टेस्टी लागते. असं वाटतं की आपल्या तांदळाचीच इडली आणि जसं हॉटेलसारखीच आहे. चला तर मग करायला घेऊ. अगोदर मी फ्राय पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकलं आहे. थोडंसं मोहरी टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक एक चमचा उडद डाळ टाकलेली आहे आणि एक चमचा चणा डाळ टाकलेली आहे. अशा प्रकारे हे काही सगळं जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचं आहे. सो आता तुम्ही बघू शकता हे मी व्यवस्थितरित्या असं भाजून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं किसलेलं आलं टाकलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आहे ती चिरून बारीक कट करून टाकलेली आहे. सो याला एक 10 सेकंडपर्यंत याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे, व्यवस्थित लाल होऊ द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी ॲड केलेला आहे 1 वाटी रवा, जो की जाड रवा असतो तो वापरू शकता तुम्ही. जाड रव्याने काय होतं की अगदी फ्लफी आणि जाळीदार इडली बनते. सो बघू शकता याच्यामध्ये रवा टाकून छानपैकी थोडंसं भाजायचं आहे. जसं की तुम्ही जेवढे जास्त याला भाजणार तेवढे ती जास्त इडली जी आहे ती फ्लफी होणार आहे. सो तुम्ही बघू शकता आपला रवा जो आहे तो हळूहळू लालसर अशा कलरवरती भाजत आलेला आहे. सो आता मी छानपैकी याला भाजून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे. कोथिंबीर टाकली की याला दिसायला कलर वगैरे छान दिसतं, गार्निशिंग पण छान होतं. त्यामुळे मी यात थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे. सो आता बघू शकता तुम्ही हे व्यवस्थितरित्या आपण छान असं भाजून घेतलेलं आहे. सगळं व्यवस्थित तुम्ही बघू शकता असं लालसर कलरवरती. त्यानंतर मी एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेत आहे. सो आता हे काढून रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इडलीची चटणी तयार करायला घ्यायची आहे. ओके. आता मी याच्यामध्ये घेतलेलं आहे एका नारळाचं चकत्या केलेल्या आहे, काप केलेले. त्यानंतर 1-2 हिरवी मिरची, 1-2 लसूण पाकळ्या आणि 1-2 आल्याचे तुकडे आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकलेली आहे आणि जिरे चवीसाठी, थोडेफार शेंगदाणे ॲड केलेले आहे. सो अशा प्रकारे सगळं काही ॲड करून घेतलेलं आहे. माझ्याकडे कोथिंबीर होती तर कोथिंबीर पण मी टाकलेली आहे. कोथिंबीर ही प्रत्येक याच्यात टाकायची असते, चव छान लागते. आणि थोडंसं मीठ आणि लागल्यानुसार पाणी टाकलेलं आहे. सो आता हे सगळं जे काही आहे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. सो तुम्ही बघू शकता हे छानरित्या असं बारीक होऊन आलेलं आहे, थोडंसं जाडसर आहे. सो याला परत एकदा फिरवायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित असं बारीक होईल. थोडं जर पाणी लागत असेल तर पाणी तुम्ही टाकू शकता. तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी वापरू शकता. कोणाला घट्ट हवं असतं, कोणाला पातळ हवं असतं. सो आता आपली अशा प्रकारे चटणी रेडी झालेली आहे. आता याला आपल्याला चटणीला वरतून एक तडका द्यायचा आहे. चला तर मग तडक्याची तयारी करूयात. एका पॅनमध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे ऑइल. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकलेली आहे, थोडंसं उडद डाळ टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग टाकलेलं आहे आणि लाल मिरची टाकलेली आहे, सुकलेली लाल मिरची, 3 ते 4 कढीपत्त्याचे पानं. अशा प्रकारे आहे आपली फोडणी अशी चमचमीत दिसते. कढीपत्त्याच्या पाण्याने खूप छान गार्निशिंग होते, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि हा तडका मी आपल्या चटणीमध्ये टाकून घेतलेला आहे. याला व्यवस्थितरित्या मिक्सअप करून घ्यायचा आहे. सो तुम्ही बघू शकता आता ही आपली चटणी रेडी आहे. आता जे आपलं हे जे काही मिश्रण आहे ते असं गार झालेलं आहे. त्याच्यामुळे काय करायचं आहे, याला व्यवस्थितरित्या गार झाल्यावरती आपल्याला याच्यात 1 कप दही ॲड करायचं आहे. दह्याने काय होणार आहे की आपला जो रवा आहे तो आणखी फुलणार आहे. सो आता बघू शकता मी याच्यामध्ये चांगल्या प्रकारे दही मिक्स करून घेत आहे. दही मिक्स केल्यानंतर याला थोडं कन्सिस्टन्सी बघून घ्यायची आहे. जसं आपण इडलीला पीठ भिजवतो त्या प्रकारे भिजवायचं आहे. सो जर तुमचं दही जर पूर्णतः मिक्स झालं असेल तर चांगलंच, नसेल तर थोडं पाणी तुम्ही ॲड करू शकता. सो याची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करायची आहे. आता मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि जसं आपलं इडलीचं आपण बॅटर बनवतो तशाच प्रकारे हे सुद्धा बॅटर बनवायचं आहे. म्हणजे जास्त पातळही नाही ठेवायचं आहे, जास्त घट्टही नाही ठेवायचं. जर जास्त घट्ट ठेवलं तर इडली काय होते मधल्यामध्ये बसून जाणार आहे आणि जास्त पातळ केलं तर इडली बनणार नाही. त्यामुळे आपलं कन्सिस्टन्सी जी आहे ते थोडीशी घट्टसर ठेवायची आहे, खूप पातळ करायचं नाही. सो आता बघू शकता मी लागतेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे. ही कन्सिस्टन्सी जवळजवळ सगळ्यांनाच लक्षात येते की कसं आपल्याला बॅटर पाहिजे असतं. सो आता आपण याच्यात दही ॲड करून एक 10 मिनिटाला साईडला ठेवून द्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे, जेणे की आपलं जे काही मिश्रण आहे ते फुगून येणार आहे, म्हणजे फ्लफी होणार आहे. दह्याचे जे काही जिन्नस असतात ते आपल्या रव्यात उतरणार आहेत. सो अशा प्रकारे हे मी बघितलं आहे. जसं की दही टाकलं, रव्याने सोकून घेतलेलं आहे, त्यामुळे याला आणखी पाणी टाकायचं आहे.
सो असं कसं असतं की रवा हा घडी पाणी सुकत असतो, त्यामुळे रव्याला जास्त पाणी लागतं. तुम्ही जेवढे जास्त पाणी टाकणार तेवढं तो जास्त फुलणार. फक्त एवढंच आहे की एकसाथ पाणी टाकायचं नाही. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मी एक पाऊच जे आहे ते इनो टाकलेलं आहे. त्याच्यावरती पाणी टाकून हे मिक्स करायचं आहे. आता इनो टाकल्यावरती काय होणार आहे, आपल्याला हे जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही आहे. इनो टाकल्यावरती आपल्याला पटकन इडली करायला घ्यायचं आहे, जेणेकरून काय आहे की इनोचं जे काही पॉवर आहे ते नष्ट होता कामा नये. सो अशा प्रकारे आपण बघू शकता, याला व्यवस्थितरित्या मी मिक्स केलेलं आहे. आता अशा प्रकारे आपलं बॅटर हे छान झालेलं आहे, फ्लफी झालेलं आहे. आता मी एका साईडला इडलीचं भांडं घेत आहे आणि त्याला सगळीकडे तेल लावून थोडंसं तेल लावून घेते आणि तेल लावून त्याच्यावरती एक रोस्टेड एक अर्धा काजू मी ठेवलेला आहे, जेणेकरून आपली जी इडली आहे ती दिसायला छान दिसेल. आणि त्याच्यावरती मी बॅटर टाकत आहे. सो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सगळं इडलीचे भांडं भरून घेतलेलं आहे आणि एक साईडला स्टीमसाठी पाणी ठेवलेलं आहे. आता आपलं पाणी हे उकळत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इडलीचं भांडं ठेवून घेतलेलं आहे. सो वरतून झाकण लावून आपल्याला 10 ते 12 मिनिटपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. सो जेणेकरून आपली जी काही इडली आहे ती छान तयार होईल. सो आता बघू शकता हे व्यवस्थितरित्या तयार झालेली आहे. आपल्याला चेक करून बघायचं आहे इडली झाली की नाही. जर टूथपिक असेल तर त्याने तुम्ही चेक करू शकता. आपल्या टूथपिकला काहीही लागून आलेलं नाही, याचा अर्थ आपली इडली रेडी झालेली आहे. सो आल्हाद असं चमच्याने तुम्ही काढून घ्यायचे आहे. सो बघू शकता असं मी याला काढून घेत आहे आणि अशा प्रकारे आपली जी काही रवा इडली आहे ती खूप फ्लफी झालेली आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की कधी इडली ट्राय करून बघा आणि ही चटणीसोबत तर इतकी छान लागते. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू